हे होर्डिंग पडल्यामुळे 17 लोक देवाघरी गेले, 81 जखमी झाले, 77 वाहनं ही पूर्णपणे तीही बाधित झाली। जे काही उत्तर आले त्या उत्तरामध्ये सविस्तर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। पण माझ्याकडे जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे एक लक्षात येतं की ज्या 4 लोकांना आरोपी केले गेले, विशेष करून त्यातला जो भावेश भिडे म्हणून जो आहे, तर हा अर्ज केव्हा केला गेलाय? हा अर्ज कोविड काळामध्ये 10 डिसेंबर 2020 ला केला गेला। आणि आपल्याला मान्य आहे ही रेल्वेची जागा आहे, रेल्वेची जागा, रेल्वेचा महानगरपालिकेचा वाद आहे। महानगरपालिकेला रेल्वे म्हणते की आमच्या भागात होर्डिंग उभी करत असताना तुमच्या परवानगीची गरज नाही, महानगरपालिकेचं म्हणणं आहे की आमच्या परवानगीची गरज आहे। असा तो सगळा एकंदरीत वाद आहे। पण महानगरपालिकेच्या तिथल्या अधिकाऱ्यांनी, विशेष करून तिथले जे वॉर्ड ऑफिसर गजानन बेलाळे म्हणून आहेत, त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाला कळवलंय, जे काय आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांना। एकदा नाही अनेकदा कळवलंय। अनेकदा कळून देखील त्यांच्याकडून पूर्णपणे दुर्लक्षितपणा झालाय। आता या जे काही हे जे 4 आरोपी आहेत यांना हे होर्डिंगचं परवानगी मिळाले कोविड काळात मिळाले अध्यक्ष महोदय। म्हणजे 10 डिसेंबर 2020 ला हे अर्ज करतात आणि अर्ज केल्याच्या नंतर 7/12/2021 ला यांना परवानगी मिळते। आणि नंतर जे होर्डिंग पडलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी एक फोटो ट्विट केला होता। हा फोटो आहे अध्यक्ष महोदय। या फोटोत राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आहेत आणि कोण आहे त्यांच्या सोबत? ज्या भिडेमुळे त्या ठिकाणी 17 लोक देवाघरी गेले तो आहे त्या ठिकाणी। काय संबंध आहे या फोटोचा? अध्यक्ष महोदय माझा सरळ प्रश्न आहे की या ठिकाणी 17 लोक देवाघरी गेले, साधी गोष्ट नाही। आणि त्या ज्या मातोश्रीवर कोविड काळामध्ये मंत्र्याला सुद्धा जायला बंदी होती, त्याला देखील मुख्यमंत्री भेटत नव्हते। महाभिडे कोण होता की ज्याला रेड कार्पेट टाकली गेली? काय संबंध आहे? त्यामुळे या ठिकाणी जे नितेश राणे साहेब बोलतात ना, खरं आहे, चौकशी होत असताना जोपर्यंत हा होर्डिंगचे हे जे लोक आहेत यांना राजाश्रय असल्याशिवाय अशा प्रकारची परवानगी मिळू शकत नाही, हा माझा आरोप आहे। मग या भिडेच्या पाठीमागे कोण होते? कोण लोक होते? कोविडच्या काळात जेव्हा तुमचं सरकार होतं त्याच काळात कशी काय परवानगी दिली गेली? असे सगळे प्रश्न या महाराष्ट्राच्या जनतेला त्याची उत्तरं मिळाली पाहिजेत। मला राजकीय हेतू पोटी काही आरोप नाही करायचे, पण या फोटोला आपण नाकारू शकत नाही। कोविड काळामध्ये सगळं बाजूला ठेवून, नियमांना सगळ्याला बाजूला ठेवून त्याला परवानगी दिली जाते, ही साधी गोष्ट नाही अध्यक्ष महोदय। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेन, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका अतिशय ठोसपणे बजावली आहे। तिथे एएमसी असतील, डीएमसी असतील, वॉर्ड ऑफिसर असतील, 2 गोष्टी या ठिकाणी होणं गरजेचं आहे। जे निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांची चौकशी करतात त्या न्यायाधीशांना महाराष्ट्राचं आपलं सरकार म्हणून मला आपल्याकडून अपेक्षा आहे, जे 17 लोक देवाघरी गेले त्यांचं कुटुंब आज आपल्या उत्तराकडे आशेनं पाहतंय, जे 81 लोक जखमी झालेत त्यांचं कुटुंब तुमच्याकडून आशेने पाहतंय की या होर्डिंगच्या मालकाला कोणाचा राजाश्रय होता, त्याची आपण चौकशी करणार आहात का? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, ज्या 306 होर्डिंग आहेत आणि रेल्वे प्रशासन सांगतं महानगरपालिकेला की याच्यावर तुमचा अधिकार नाही, याला आम्ही परवानगी देणार, तर हा गुंता आपण कसा सोडवणार आहात? माझ्या घाटकोपर रेल्वे स्टेशनला रोडवर होर्डिंग आहेत बाहेर, तीच परिस्थिती पूर्ण मुंबईत आहे। जर रेल्वे प्रशासन जर आपल्याला दुजोरा देत नसेल, त्या ठिकाणी परवानगी तेच देणार असतील, महापालिकेला जर काही अधिकार नसेल, तर त्याच्यावर आपण कशा पद्धतीने मार्ग काढणार आहात? कारण कोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित आहे। कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याच्या नंतर ना इकडे ना तिकडे इथून पुढे भविष्यात पुन्हा होर्डिंग पडली तर त्याला कोण जबाबदार आहे? या दोन्ही गोष्टींची सरकार म्हणून आपल्याकडून सकारात्मक आपल्याकडून उत्तराची अपेक्षा आहे। जरी करता राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांबरोबर
उद्धव ठाकरेंसोबत त्या भिडेचा फोटो असला तरी देखील उद्या त्या 17 लोकांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून जर चौकशीला गरज लागली तर माननीय उद्धव ठाकरेंची देखील चौकशी केली पाहिजे. ती आपण करणार आहात का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.